नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। लग्न समारंभासाठी आपल्याला सुंदर सुंदर अशा हेअरस्टाईल तर कराव्या लागतातच, पण या हेअरस्टाईल करण्यासाठी आपल्याला काहीतरी खर्च हा येतोच येतो, बरोबर ना। पार्लर मध्ये जावंच लागतं। पण आज मी तुम्हाला इतक्या दोन सोप्या हेअरस्टाईल दाखवणार आहे की तुम्हाला पार्लर मध्ये जायची गरजच नाही। पण तुम्ही ह्या ज्या हेअरस्टाईल केलात ना की तुम्हाला नाही तर सगळ्यांनाच असं वाटेल की तुम्ही पार्लर मध्ये जाऊनच हेअरस्टाईल केलाय, कारण की इतके भारी दिसणार आहे ती हेअरस्टाईल। तर मैत्रिणींनो, एकही रुपया न खर्च करता देखील आपण स्वतःहून देखील सुंदर अशी हेअरस्टाईल करू शकतो। कशा करायच्या चला तर दाखवते। तर पहिली जी हेअरस्टाईल आहे ती कशा प्रकारे आपल्याला करायची आहे ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे। तर यासाठी आपल्याला आपल्या केसांची पॉनीटेल बांधून घ्यायची आहे। केसांची पॉनीटेल बांधून झाली की कधी कधी बघा आपले हे रबर असतात ना कापडी, तर ते सैल होत जातात। तर यासाठी तुम्ही काय करू शकता, वरच्या साईडने अशी म्हणजे त्या रबराला धरून अशी बॉबी पिन तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता। त्यानंतर आपल्याला डोनट घ्यायचा आहे आणि तो त्या रबरावरती आपल्याला लावायचा आहे आणि डोनट आपला जशाच तसा राहावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही साईडने यू पिन लावायचे आहेत, जसे मी लावलेले आहेत त्या प्रकारे। आता आपल्याला राहिले जे आपले केस आहेत, बाकी काही करायचं नाही या ठिकाणी, फक्त ते केस आपल्याला रोल करायचे आहेत आणि रोल करून झाला की त्या ठिकाणी आपल्याला यू पिन लावायचे आहेत। जेवढे आपले रोल होणार आहेत त्या ठिकाणी आपल्याला यू पिनचा वापर फक्त करायचा आहे, बाकी ते काहीच आपल्याला करायचं नाही आहे। आता बघा, ज्यावेळी आपण डोनट वापरतो त्यावेळी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे या ठिकाणी, की जर का तुमचे केस जास्त जाड आहेत किंवा लॉंग आहेत तर यासाठी तुम्ही मोठ्या साईजचा डोनट इथे वापरू शकता। पण तुमचे केस पातळ आहेत किंवा लहान आहेत तर यासाठी तुम्हाला छोट्या साईजचा जो डोनट असतो तो या ठिकाणी लावून घ्यायचा आहे। आणि यू पिन जे आपण वापरणार आहोत, आता या ठिकाणी मी मोठ्या साईजमधले जे यू पिन आहेत ते मी इथे वापरलेले आहेत, पण जर का तुम्ही छोट्या साईजमध्ये यू पिन वापरलं तर ते आणखी चांगलं होईल, कारण की ते यू पिन सगळे व्यवस्थितपणे राहू शकतील। आता बघा, सगळे रोल आपण इथे केलेले आहेत आणि त्यांना यू पिन लावून सुद्धा झालेले आहेत। आता राहिलेले जे उरलेले केस असतात तर त्यांची आपल्याला एक वेणी घालायची आहे। दोन्ही साईडचे केस आपलेसे एकत्र करायचे। दोन वेण्या आपल्या या ठिकाणी तयार झाल्या की त्या दोन्ही वेण्या अशा प्रकारे फिरून घ्यायच्या आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला यू पिन आणि बॉबी पिन लावून घ्यायचे आहेत। सेंटरला आपल्याला अशा प्रकारे तुम्ही पिन लावू शकता, साईडने तुम्ही गजरा किंवा तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही जे साईडने लावू शकता। बघा किती सुंदर हेअरस्टाईल आहे, म्हणजे ही हेअरस्टाईल कोणाला खरं वाटणार नाही की तुम्ही स्वतः केलेली आहे ती, कोणालाही असं वाटेल की तुम्ही पार्लरमध्ये जाऊनच ही हेअरस्टाईल केली आहे। तर बघा किती सोपी आणि किती सुंदर अशी ही हेअरस्टाईल आहे, ती नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण आवडणारच आहे। आता आपण दुसरी जी हेअरस्टाईल आहे ती पाहून घेऊया। दुसरी पण हेअरस्टाईल पहिल्या हेअरस्टाईल प्रमाणेच आहे, तीही अगदी सोपीच आहे। तर पहिल्यांदा आता आपण काय करूया, आपल्या केसांची पॉनीटेल बांधून घेऊया। बाकी आपल्याला या ठिकाणी काही फारसं करायचं नाही आहे। आधी पॉनीटेल आपण केसांची बांधून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला परत एकदा डोनट घ्यायचा आहे। डोनटचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच प्रकारे तुम्हाला डोनटचा वापर करायचा आहे। जसे तुमचे केस असतील त्याप्रमाणे तुम्हाला डोनट साईजनुसार घ्यायचा आहे। आता डोनट आपण ज्यावेळी इथे लावणार आहोत तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे, बघा पॉनीटेलच्या खाली डोनट आडव्या स्वरूपात आपल्याला लावायचं आहे आणि साईडने आपल्याला बघा अशा प्रकारे यू पिन लावायचे आहेत। आता यू पिन लावून झाले की त्यानंतर केसांचे रोल करायचे। तुम्ही आधीही असे केस असे रोल करून ठेवलात आणि त्याच्यानंतर पटापट असे थोडेफार रोल करून त्यांना यू पिन लावलात ना तर हे काम अगदी पटकन होऊन जाऊ शकतं। तर बघा मी पटापट इकडे ऑलरेडी पण मी रोल करून ठेवलेत, म्हणजे मला इझी जाईल यासाठी। आणि बस त्या ठिकाणी यू पिन लावायचे आहेत। आता काही यू पिन तुमच्या समजा तुम्हाला वाटत असेल की सरकू शकतात तर त्याच्यावरती तुम्ही काय करू शकता, अशा प्रकारे एक रबर लावू शकता, त्याच्यामुळे तुमची हेअरस्टाईल अजिबात सरकणार नाही, अगदी व्यवस्थितपणे राहील। आणि उरलेले जे केस असणार आहेत आपले त्यांचे दोन पार्ट करून ते फक्त आपल्याला केस फिरून घ्यायचे आहेत आणि बस आपल्याला त्या ठिकाणी यू पिन आणि बॉबी पिनचा वापर करायचा। तर ही पण बघा किती सुंदर अशी हेअरस्टाईल आणि दिसायला किती सुंदर अशी दिसत आहे ती। तर दोन्हीही हेअरस्टाईल अगदी सोप्या आहेत पण दिसायला एकदम भारी आहेत। म्हणजे सगळेजण तुम्हाला विचारतील की हेअरस्टाईल तुम्ही कोणाकडून किंवा कुठे केलेली आहे असं, तर नक्की तुम्ही लग्न समारंभासाठी अशा प्रकारच्या हेअरस्टाईल करून पहा। कशा वाटल्या आजची हे हेअरस्टाईल मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मला माहिती आहे की तुम्हाला हेअरस्टाईल आवडल्याच असणार आहेत, आणि आवडल्या असेल तर पटकन आधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहता तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि चला आता व्हिडिओ पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये, तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा। बाय।